सगळ्यांना दंडवत प्रणाम. तर शिवण्या सर्वज्ञा असा दररोज सकाळचा नाश्ता छान दोघीजण मिळून करतात. अंघोळ वगैरे झाली होती आणि सर्वज्ञा निघाली तिच्या ड्युटीला, शिवण्यासुद्धा लागली तिच्या ड्रॉइंगच्या कामाला आणि मी माझ्या कामाला. कारण आम्ही तिघी सकाळी खूप बिझी असतो, जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. कारण सर्वज्ञा दररोज सकाळी अंघोळ नाश्ता केले की थोडं शेजारी खेळायला जाते. शिवण्या नाही जात, तिचं आपलं ड्रॉइंग कुठं काय काय असं चालू असतं, खेळणं वगैरे या गोष्टी ती करत असते. त्याच्यानंतर जसं मी परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझा मसाला संपला होता, तर अशा माझ्याकडे 2 भरणे आहेत, एक छोटी आणि एक मोठी. जसं लागेल तसं मी छोट्या भरणीमध्ये काढून घेते. म्हणजे काय होतं, एकतर आपला खरकट हात लागत नाही, पाण्याचा हात लागत नाही आणि मसाला खराब होत नाही. आणि मोठी भरणी काही दररोज काढणं शक्य नाही आहे, कारण ती आहे काचेची आणि जर हातातून पडली तर मग काम फत्तेच. त्याच्यानंतर या छोट्यासुद्धा खूप माझ्याकडे काचेच्या भरण्या आहेत, तर त्यासुद्धा मी छान अशा मस्त वॉश करून ठेवल्या होत्या. कारण या सगळ्या रिकाम्या झाल्या होत्या आणि या वाळायला थोडासा वेळ लागतो, मग मी उन्हामध्ये ठेवलेल्या. आणि म्हणजे मुली नसताना या गोष्टी मला पटकन ठेवून द्याव्या लागतात. एकदा का सर्वज्ञाच्या हाती लागलं की विषय संपला. त्याच्यानंतर मग हिच्यासोबत खेळत होते आणि दुपारचा बराच वेळ माझा सर्वज्ञासोबत जातो. त्यांच्यासोबत खेळावं लागतं, त्यांच्यासोबत बसावं लागतं, त्या गप्पा वगैरे छान मारत असतात. तर त्यांच्या गप्पा वगैरे चालू होत्या. आणि आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आमच्या मॅडमलाही थंडीचं आठवलं आहे की ते मामाने आणले, आई ना ना दे मला काढून, असं असतं. आणि त्यांना खेळलं ना की त्यासुद्धा खूप खुश असतात, म्हणजे आई आमच्याबरोबर खेळते याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. आणि मी म्हणजे मलासुद्धा छान वाटतं की मी माझ्या मुलींना वेळ देते. म्हणजे कामं किती का असेनात, पण त्यातनंसुद्धा दुपारचा वेळ त्यांच्यासाठी असतो. त्याच्यानंतर तिचं चाललं होतं की बाहुलीची वेणी घालायचं आणि दररोज असतं आमचं, क्लिपा घेईल, बाहुलीची हेअरस्टाईल. त्याच्यानंतर आज गोड आणि थंड काहीतरी खायची खूप इच्छा झाली होती, म्हणून बाबांनी मस्त असे आईस्क्रीम, वॉटरमेलन वगैरे पार्सल मागवून दिले होते. बाबा ऑफिसमध्ये होते, पण आम्ही मस्त घरी बसून खात होतो. तर असे चोकोबार तुम्ही तर ऑनलाईन घेऊ नका, कारण काय होतं, सगळे तुटले होते. त्या माणसाने काय केलं तर खाली आईस्क्रीम ठेवलं आणि वरती वॉटरमेलन ठेवले, त्यामुळे आईस्क्रीम पूर्ण तुटल्या. त्याच्यानंतर हे घरून शेंगदाणे दिले होते, पण याच्यामध्ये ना निम्म्याच्या वर शेंगदाणे खवट होते, म्हणजे खराब होते, काळे होते. आता माहीत नाही काय झालं होतं किंवा पावसात भिजले होते. आता शेंगदाणे 200 रुपये किलो झाले, टाकून द्यायची पण इच्छा होत नव्हती, म्हणून म्हटलं निवडून चांगले चांगले घ्यावे आणि बाकीचे टाकून द्यावे. मग ते निवडताना जवळजवळ माझे 2-2.5 तास त्याच्यामध्ये गेले. आणि शिवण्यासुद्धा मला काम करू लागत होती आणि सर्वज्ञा माझं काम वाढीव करत होती. आणि हे काय आता शेंगदाण्याच्या बाबतीतलं नाही आहे, नेहमीचंच आहे, मॅडम आमचं काम वाढवून ठेवतातच. मग त्याच्यानंतर वॉटरमेलन कापलं, कृष्णा आला होता, तिघांनी मस्त खाल्लं. आणि मला करायचे होते बुंदीचे लाडू. मग सर्वज्ञाला झोपवलं आणि मी लाडू करायला लागले. लाडू बनवले, त्याच्यानंतर मी चिवडासुद्धा बनवून घेतला. पण हे केल्यानंतर अगदी दिवस मावळत आला होता आणि मला खूप कंटाळा आला होता, म्हणून मी काय पुढचं शूट